शिवरायांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल सोलापूरकर पुन्हा वादात. आव्हाडांसह इतर नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर सोलापूरकरांचा माफीनामा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले तरी आरोपी कृष्णा आंधळे फरारच. न्याय कधी मिळणार? देशमुख कुटुंबियांचा सवाल. गुंडांना कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. आमदार सुरेश धसांचा दावा. आता परळीतल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचंही केलं विधान. दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात. दादांनाही मुलाला पत्नीला निवडून आणता आलं नाही. राज ठाकरेंवरील अजितदादांच्या टीकेवर दरेकरांचं विधान. भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली. अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडेंचं उत्तर. उभाटाचे राजन शाळवी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती. दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न. आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं. संजय राऊतांचा इंडिया आघाडीतील विरोधकांना सल्ला. मनोज जरांगेंचा मेहुणा विकास खेडकरवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई. मेहुण्यासह मराठा आंदोलनातील एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई. 3 जिल्ह्यांमधून केलं तडीपार. कोर्टाकडून पीओपी मूर्तींवर बंदी असल्यानं माघी गणेश उत्सवातील मूर्तीचं विसर्जन रखडलं. पालिकेनं परवानगी न दिल्यानं मूर्तिकारांसह मंडळ नाराज. 24 तासात विसर्जनाला परवानगी देण्याची मागणी. छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 माओवाद्यांचा खात्मा. बिजापूरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक. तर 2 जवानही शहीद झाल्याची माहिती. पुण्यातील नदीकाठच्या वनराईसाठी पुणेकरांचं चिपको आंदोलन. अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुकही सहभागी. आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचा राजीनामा. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. बिरेन यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा.